जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे पतिता जगीते दीन पद दलिता जगीते दीनाति पतिता जगीते दीन पद दलिता दयादा ऊन उठवावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकती धर्म जगाला प्रेमर पावे सदा दे आदती विकला जयाना गादती सकल सदा दे आदि अति विकला जयाना गादती सकल दयादा ऊन हसवावे जगाला हसवावे जगाला प्रेमर पावे खरा तो एकती धर्म जगाला प्रेमर पावे जगाला प्रेमर पावे जगाला प्रेमर पावे हृदयामध्ये असणारा द्वेष जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भगवंताचं भक्ती स्वरूप आपल्याला प्रगट होऊच शकत नाही आणि म्हणून भगवंताचं भागवत स्वरूप इथे आपण ऐकतो आहे आणि म्हणून द्वेषाचं उच्चाटन आपल्याला करावं लागेल. तुम्ही किती काही म्हणा माझ्याकडने होत नाही पण ते केल्याशिवाय तुम्हाला उद्धार मिळणार नाही नाहीतर या फेऱ्यामध्ये तुम्हाला फिरत राहावं लागेल. या फेऱ्यातून मुक्ती तेव्हाच आहे. भगवंत म्हणतात निष्पृह हृदय झालं पाहिजे. कसे हृदय झाले माणसाचे सांगा बरं. रस्त्याच्या बाजूने येत असतो आपण, रस्त्याच्या बाजूला ऍक्सिडेंट होतंय, माणसं रक्ताच्या थारोळ्यात पडून असतात, कुणाचा हात मोडलेला असतो, कुणाचा पाय मोडलेला असतो, आवाज देतात वाचवा वाचवा मला पकडा. आणि माझे मित्र तिथे त्यांची शूटिंग करतात. कुणाला वाटत नाही रक्तात पडलेल्या माणसाचा हात पकडून त्याला उभं केलं पाहिजे. जेव्हा माणसामधली माणुसकी निघून जाते त्याला भागवत ग्रंथांनी सद्गती मिळणार नाही. आणि म्हणून हृदयाची स्वच्छता हेच एकमेव साधन आहे. आणि म्हणून या भागवत ग्रंथाच्या सुरुवातीला एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो, सांगू इच्छितो. या भागवतामध्ये सतत 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 धर्म या शब्दाचा उच्चारण येते. मग हा धर्म कोणचा हे पहिल्यांदा समजून घ्या. हा धर्म कोणचा आहे? तुम्ही म्हणता ते धर्म का हिंदू मुस्लिम सिख ईसाई? नाही. भागवतामध्ये आपण म्हणतो की धर्माच्या रक्षणासाठी ईश्वराने अवतार घेतला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आपण म्हणतो की जेव्हा जेव्हा धर्म संकटात येतो, धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा ईश्वर हा अवतार घेतो.
आणि भगवंतांनी साक्षात कृष्ण अवतार घेतला. गीतेमध्ये स्वतः सांगितलं की देवा देवा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. पण विचार करा, भगवंत जेव्हा गीता सांगत आहे तर कौरव कोण आहे? कौरव कोण आहे? पांडव जर हिंदू आहेत, कौरव कोण मुसलमान आहे का? आहेत का? पांडवांचे कौरव कोण आहे? भाऊच आहे ना. अरे भाऊ आहे की नाही? कौरव पांडव भाऊ आहे की नाही आहे? मग भाऊ आहे म्हणजे ते हिंदूच आहे. राम हिंदू आहे. रावण कोण आहे? रावण कोणाचा भक्त आहे? अरे रावण कोणाचा भक्त आहे सांगा ना. कोणाचा भक्त आहे रावण? शंकराचा भक्त आहे, महादेवाचा भक्त आहे. म्हणजे रावण कोण आहे? अरे हिंदूच आहे ना. कंस कोण आहे? कृष्णाचा मामा. कृष्ण हिंदू आहे म्हणजे कंस कोण आहे? हिंदूच आहे ना. मग भगवंत म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तद्विज्ञान धर्मस्य यदात्वहम सुजात्वहम. मी धर्माच्या रक्षणासाठी जन्म घेतो आणि मग जन्म घेतल्यानंतर राम अवतारामध्ये येतो आणि रावणाला मारतो. मग रावणही हिंदूच आहे, रामही हिंदूच आहे. मग जर तुमच्या धर्मात तुम्ही ज्याला धर्म समजता, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, तर मग विचार करा, मग रावणाला कशाला मारलं असतं? कंसाला कशाला मारलं असतं? कौरवांचा कशाला नाश केला असता? म्हणून समजून घ्या, भगवंतानी जो धर्म सांगितला तो धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हा धर्म नाही. भगवंतानी जो धर्म सांगितला तो आहे सद्धर्म. जगात दोनच धर्म आहे, लक्षात घ्या. हे सगळं थोतांड आहे. हे जे आपल्या आजूबाजूला आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई, ये खतरे में न वो खतरे में, कोणी खतरे में नाही आहे. लक्षात घ्या. एका रंगाचे झेंडे घेऊन लोक म्हणतात हा खतरे में आहे, दुसऱ्या रंगाचे झेंडे घेऊन लोक म्हणतात तो खतरे में आहे, तिसऱ्या रंगाचे झेंडे घेऊन लोक म्हणतात तो खतरे में आहे. अरे कोणीच खतरे में नाही आहे. जेव्हा धर्माच्या दंगली होतात तेव्हा कोण मरतं? नेत्यांचे पोरं मरतात का? ओरडणारे मरतात का? नाही, गरीबाचे लेकरं मरतात. जेव्हा सगळीकडे आग लागते, धर्मांधता माजते, धर्माच्या नावावर माणसांचा जीव घेते, तेव्हा कोण मरतं रे बाबा? तेव्हा माणसं मरतात. आणि म्हणून सांगतो, ना तुमचा हिंदू खतरे में आहे, ना तुमचा मुसलमान खतरे में आहे, ना तुमचा बौद्ध खतरे में आहे. तुमचं सगळ्यांचं मस्त चालू आहे. खतरे में कोण आहे? तर खतरे में माझा माणूस आहे, माझा जीव खतऱ्यात आहे, माझा गरीबाचं लेकरू खतऱ्यात आहे, माझा मानव खतऱ्यात आहे. आणि खतऱ्यात कोणी असेल तर माझा मानव धर्म खतऱ्यात आहे. म्हणून ईश्वर प्रगट होईल या मानव धर्माच्या रक्षणासाठी. जगाचा भेद लयाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ, जगाचा भेद जगाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ. शांती अखंडित राहो, शांती अखंडित राहो, भेद लयाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ, जगाचा भेद लयाला जाऊ. पंत मतांतर विलया जावे, पंत मतांतर विलया जावे, तत्वज्ञान सर्वांतरी मावे.
भेद लयाला जाऊ जगाचा भेद लयाला जाऊ जगाचा भेद लयाला जाऊ जगाचा भेद लयाला जाओ शांती अखंडित राहो भगवंताचं कार्य या जगामध्ये शांती प्रस्थापित करणे आहे आणि म्हणून जगामध्ये शांती प्रस्थापित होय माणसांनी माणसासारखं वागता यावं सगळ्या जीवांनी सुखात राहावं या जगातल्या प्रत्येक माणसाला सुख मिळावं म्हणून भगवंतांनी भागवत धर्माची स्थापना केली भागवत ग्रंथाची निर्मिती केली आणि म्हणून भागवत ग्रंथ कसा निर्माण झाला हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम भागवत ग्रंथ भगवंतांनी स्वतः सांगितला निर्माण केला तो कोणाला सांगितला तर ब्रह्मदेवाला सांगितला हे भागवत ब्रह्मदेवाला भगवंतानी सांगितलं ब्रह्मदेवाने ते नारदाला सांगितलं नारदाने ते व्यासजींना सांगितलं व्यासजीने ते शुकदेवाला सांगितलं शुकदेवाने ते परीक्षिताला सांगितलं आणि जेव्हा परीक्षित ऐकत होता तेव्हा त्याच्यासोबत 88,000 शौकांदिक ऋषींनी ते भागवत ऐकलं आणि त्या 88,000 शौकांदिक ऋषीपासून ते भागवताचं सार आपल्या सगळ्यांच्या ओंजळीत पडलं म्हणून त्या समस्त देवी देवतांना आपण वंदन करूया त्या गुरुजनांना वंदन करूया सद्गुरुनाथ महाराज की जय